याच्या डोळ्याला असं का लावलं रे भाऊ? व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण सांगतो भावांनो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. आम्हाला जायचं होतं दवाखान्यामध्ये. आलो मग सरळ बालाजी नेत्रालयावर. त्याचं नाव आणि मोबाईल नंबर घेतला, सगळ्यात पहिली चिठ्ठीवर लिहून. माणूस तर डायरेक्ट खुर्चीवरच जाऊन बसला. ह्यो किती दिवसाचा मरवला, मा डोळा लेस दुखराला चाल म्हणलं सर, कोण ट्रीटमेंट तरी करून येऊ. सर लागले त्याचे डोळे चेकअप करायला. सरला म्हणलं सर त्याच्या डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? सर सर म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्या डोळ्यामध्ये तू काही ताण घेऊ नको. चष्म्याचा नंबर लावून सर चेक करत होते, आकडे किती सांग पुढचे. ज्यांना नंबर पूर्ण बरोबर सांगितले, पण त्याला दूरचं जरा कमी दिसत होतं. सरांना त्याला एक चष्मा घ्यायचा सांगितलं, म्हणे कमी पडून जाईल. दिशा बघत होता चष्म्याची फ्रेम कोणची चांगली दिसते. तुमच्या भावाने पण 2 चष्मे ट्राय करून पाहिले, पण तुमच्या भावाला दोन्ही वेगळे आवडले. चला म्हणलं नेक्स्ट टाइम नक्की येऊ. किशाला शेवटी फ्रेम आवडली, मग ही सांगितली त्यांना बनवायची. घेतला त्याचा दवाखाना करून चाललो मग आम्ही आता घरी जाण्यासाठी. घरी येत नाही तर सच्याचा म्हणाला, म्हणे घरी रिकामा आहे का? म्हणलं रिकामाचे, मी येत होतो याकडे. मग काय काढले आपली स्प्लेंडर, आलो तिथे सांगितलं. तिथं सच्या लागला तर कृषी केंद्राच्या दुकानावर कामाला. तसेच आपले 2000 फॉलोअर कंप्लीट झाले होते. चला म्हणलं त्याच्याकडून बॅनर तरी बनवून घेऊ. तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद तुमच्या भावाला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. दुकानावर आलं गिरे, मग तो लागला बिल बनवायला. त्याला म्हणलं बनव बिल पटकन, आपल्याला चहा प्यायला जायचं. नंतर त्याच्या पहिल्यांदा चहा पाजत होता, म्हणाले भारी वाटत होतं. त्याच्याकडून चहा होता, दोघांनी मस्तपैकी चहा घेऊन घेतला. तुम्हाला तर माहिती तुमचं फुकटचं कुठं सोडत नाही. तेवढं ते श्यामे भेटला. तुला म्हणलं की तुला काही काम धंदे आहे का? नाही रे भाऊ, कधी दाडमध्येच पडेल राहतो तू. शाळा पण सुटली, आपल्या प्रेमाची पब्लिक डायरेक्ट भेटायला झाली. आपल्याला म्हणलं मारता काय रे भाऊ, पण ते आपली प्रेमाची पब्लिक होती, आपल्याला भेटायला आली होती. तेवढ्यातच आपला मित्र ऋतिक ब्लॉगर पण आपल्याला भेटला. तर म्हणलं कुठे गेलं तर भाऊ? तो म्हणे मी खासावर गेलो होतो. भावाला भेटून एकच नंबर आनंद झाला. चला तर भावांनो चाललो मग मी आता घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तेवढं फॉलो करून घ्या.